वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज जे प्रश्न आपण पाहणार आहोत ते प्रत्येक प्रश्न खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्न यापूर्वी परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न आहे व IAS किंवा MPSCच्या परीक्षेतसुद्धा हे प्रश्न इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र विभागामध्ये विचारले गेलेले हे प्रश्न आहे. तर एक एक प्रश्न आपण काळजीपूर्वक पहा. आपण चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळणार. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपचे लिंक आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. प्रश्न विचारलेला आहे की पहिला प्रश्न असा आहे की केरळचे शास्त्रीय नृत्य क्लासिक डान्स कोणते. हे बघा, केरळचे क्लासिक डान्स कोणते. चार पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे: कथ्थक, कुचिपुडी, कथकली किंवा भरतनाट्यम. तर हे बघा, केरळचे जे शास्त्रीय नृत्य आहे ते आहे कथकली, म्हणजे पर्याय क्रमांक 3, ज्याला आपण क्लासिक डान्स असे म्हणू. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. हे बघा, आपल्याला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय येथे पाहायचं आहे. कोणत्या ठिकाणी आहे? हेग, बर्लिन, लंडन किंवा जिनिव्हा. तर योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच जिनिव्हा. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न इथे विचारलेला आहे प्रश्न क्रमांक 3, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्गा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे. चार पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे: दिल्ली, आग्रा, जयपूर किंवा अजमेर. आणि योग्य जे पर्याय आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 अजमेर. अजमेर हे राजस्थान या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 4 इथे विचारलेलं आहे की विंग्स ऑफ फायर हे पुस्तक कोणी लिहिले. हे बघा, आपल्याला विंग्स ऑफ फायर हे पुस्तक कोणी लिहिले हे इथे ओळखायचं आहे. चार पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे. पहिला पर्याय आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. पर्याय क्रमांक 2 अटल बिहारी वाजपेयी. पर्याय क्रमांक 3 शशी थरूर किंवा नरेंद्र मोदी. तर हे बघा, याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी विंग्स ऑफ फायर हे पुस्तक लिहिलेले आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 इथे दिलेला आहे की उगवता सूर्याचे देश कोणत्या राष्ट्रास संबोधले जात. चार पर्याय इथे दिलेले आहे: चीन, म्यानमार, जपान किंवा दक्षिण कोरिया. तर हे बघा, उगवत्या सूर्याचे देश म्हणजेच जपान होय. पर्याय क्रमांक 3 जे आपला योग्य उत्तर इथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6, गोविंद ग्रज या टोपण नावाने यांनी कविता लिहिल्या. गोविंद ग्रज या टोपण नावाने कोणी कविता लिहिल्या. तर हे बघा, राम गणेश गडकरी यांनी जे आहे ते गोविंद ग्रज या नावाने कविता लिहिलेल्या आहेत. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7 इथे विचारलेला आहे की सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश पोहोचण्यास किती वेळ लागतो. खूप IMP हा प्रश्न आहे की सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश पोहोचण्यास किती वेळ लागतो. तर हे बघा, पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे, कारण की 8 मिनिटे 20 सेकंद लागतो. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8 येथे दिलेला आहे: मृत्युंजय या प्रसिद्ध मराठी कादंबरीचे लेखक कोण. मृत्युंजय या प्रसिद्ध मराठी कादंबरीचे लेखक आपल्याला इथे ओळखायचे आहे. आणि चार पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे: शिवाजीराव भोसले, वि.स. खांडेकर म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर. पर्याय क्रमांक 3 शिवाजी सावंत किंवा पु ल देशपांडे. तर योग्य पर्याय आहे शिवाजी सावंत. पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 10 येथे दिलेला आहे की मानवाने वापरात आणलेला पहिला धातू कोणता. सेटेटमध्ये सुद्धा बऱ्याचदा हा प्रश्न विचारला गेलेला आहे की मानवाने वापरात आणलेला पहिला धातू कोणता. हे बघा, तांबे हा पहिला धातू होता. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11 येथे दिलेला आहे की सोनेरी गरुड पक्ष्यांचे चिन्ह डॅश डॅश घराण्याचे आहे. चालुक्य घराण्याचे, शिलाहार, सातवाहन किंवा वाकाटक. तर ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच शिलाहार. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 12 येथे दिलेला आहे की स्त्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका डॅश डॅश होते. हे बघा, स्त्री धर्मनीतीची लेखिका कोण होते. तर
पंडिता रमाबाई योग्य उत्तर इथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 येथे दिलेला आहे की डॅश डॅश संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. जुनागड, काश्मीर, हैदराबाद किंवा सतारा. तर योग्य पर्याय आहे हैदराबाद संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या नावाने ओळखली जाते. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. 1556 मध्ये भारतात पहिले मुद्रालय येथे सुरू झाले. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच सुरत. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 येथे दिलेला आहे की मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक. हे बघा, मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक कोण होते? तर 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे आणि योग्य उत्तर आहे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. लक्ष्मण शास्त्री जोशी जे आहे ते मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक होते. पुढचा प्रश्न. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 16 येथे दिलेला आहे की खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. हे बघा, आपल्याला 4 जोडी इथे दिलेली आहे आणि आपल्याला चुकीची जोडी येथे ओळखायची आहे. तर पर्याय क्रमांक 2 म्हणजे ती चुकीची जोडी आहे टॉलेमी आणि इतिहास. यानंतर 17वा प्रश्न येथे दिलेला आहे. 17वा प्रश्न येथे दिलेला आहे खाजगी मालमत्तेचे अधिकार, उपभोक्त्यांचे सार्वभौमत्व, किंमत यंत्रणा, सरकारची किंमत कमी भूमिका ही डॅश डॅशची वैशिष्ट्ये आहे. तर ही जी वैशिष्ट्ये आहे ती भांडवलशाहीची वैशिष्ट्ये असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 येथे दिलेला आहे की खालील दिलेल्या जोडींपैकी बरोबर जोडी ओळखा. 3 चुकीची आहे आणि 1 जोडी जी आहे ते बरोबर आहे. व्हॉट एव्हर दी स्पिरिट ऑफ लॉ, मॉन्टेस्क्यू, कॉन्डिड, डॉन्ट दी प्रिन्स, रुसो, एमिल. तर हे बघा, रुसो आणि एमिल ही जी आहे ते बरोबर जोडी इथे असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 इथे विचारलेला आहे की घाना, केनिया, झिम्बाब्वे या डॅश डॅश वसाहती होत्या. तर हे बघा, घाना, केनिया, झिम्बाब्वे या ब्रिटिश वसाहती होत्या. यानंतर शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहोत. चीनमधील आफूच्या दुसऱ्या युद्धानंतर तह झाला. तर हे बघा, चीनमधील आफूच्या दुसऱ्या युद्धानंतर डॅश डॅश तह झाला. तर पेकिंग म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे आहे आपला ते योग्य उत्तर इथे असणार आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हिंदी, मराठी पॅडागॉजीचे व्हिडिओसुद्धा आमच्या चॅनलवर अपलोड केलेले आहे. त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला व्हिजिट द्या आणि प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन पेपरचे व्हिडिओ सर्व व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत ते तुम्ही अवश्य बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.